एकदम रिच आणि खायला अशी क्रीमी दाल मखनी होते. जर तुम्ही एकदा ही ट्राय केली ना, तर बाहेरची दाल मखनी खाणं विसरून जाल. इतकी छान आणि एकदम सोपी रेसिपी आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी उडीद, अर्धा वाटी राजमा आणि 1 चमचा इतकी हरभऱ्याची डाळ घातली आहे. रात्री ही चांगली भिजू घातली होती. मस्त धुवून घ्यायची तिला 3-4 पाण्याने आणि सकाळी पण तिला चांगली धुवून घ्यायची 2-3 पाण्याने आणि कुकरमध्ये ती डाळ घालून 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, तेजपत्ता, 2-3 दालचिनीचे तुकडे आणि मीठ घातले आणि चांगली मऊ अशी शिजवून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घातलंय, जिरं आणि कांदा ऑप्शनल आहे. मला पर्सनली आवडतो म्हणून मी घातलाय, नाही घातला तरी चालेल. लाल मोठे टमाटे घेतलेले होते, त्यांची प्युरी मी टाकली. खरं तर इथे टमाटे मेन आहेत दाल मखनीला. बेसिक असे मसाले जातात आपले, जास्त मसाले जात नाही आपल्या दाल मखनीसाठी. नंतर मी ते चवीपुरता मीठ, धना-जिरा पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा घरातला रेग्युलर तिखट आणि नॉर्मली असा फ्लेवरसाठी मसाला घातलेला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट. ही डाळ मी कुकरमध्ये घोटून घेतली होती, ती टाकली आणि वरून थोडंसं गरम पाणी. एकदम अशी पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, अशी ही आपल्याला दाल मखनी बनवायची आहे. मध्ये मध्ये अशी घोटत राहायची आणि 15-20 मिनिटं चांगली अशी शिजवून घ्यायची तिला बारीक गॅसवर. थोडं बटर, थोडी फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी घातली मी थोडी रोस्ट केलेली आणि आपला हा बेसिक तडका, फक्त अद्रकचा तडका आहे. तर इतकी छान होते ही, एकदा नक्की